समान तारीख आहे, समान महिना आहे, फक्त वर्ष वेगळं आहे, ते पण आधीचं वर्ष आहे, दिलेल्या वर्षाच्या आधीचं वर्ष आहे आणि त्या दिवशीचा आपल्याला वार शोधायचा आहे. तर तो कसा शोधणार? आता इकडे लक्ष द्या, इथे काय आहे? 2 जानेवारी 2013ला कोण वार होता? सोमवार होता. आपल्याला 2012चा काढायचा आहे. 2013 हे साधारण वर्ष आहे, त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत? फेब्रुवारी महिना हा 2012चा जरी असेल, जानेवारी म्हणजेच फेब्रुवारी महिना 2012चा मोजला जातोय. तर 2012 हे काय आहे? लीप वर्ष आहे. मग लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना मोजला जातोय, म्हणजेच काय झालं असेल? 2012 मध्ये अधिक 2 केलं की सोमवार आला असेल. मग आता वजा 2 करायचं. रविवार, शनिवार. वजा 2 केलं की उत्तर येतं शनिवार. म्हणजे 2012ला कोणता वार येणार आहे? तर शनिवार येणार आहे. त्याच पद्धतीनं 2017चा दिलेला आहे मंगळवार, तारीख सेम आहे 1 मार्च 1 मार्च. आता आपल्याला काढायचा आहे 15चा. 15च्या मध्ये 16 येतो. 16ला कोणता वार येईल? तर 2016 मार्च आहे, म्हणजे मार्च महिना कोणाचा मोजला गेला? 17चा मोजला गेला. फेब्रुवारी महिना 2017 सालचा मोजला गेला, कारण 1 मार्च तारीख दिली आहे. त्याच्यामुळे इथे काय होणार आहे? वजा 1च होईल. मंगळवार वजा 1 इथे होईल सोमवार, म्हणजे 2016 साली. आता 2015 साली जाताना काय होईल? 2016चा फेब्रुवारी मोजला जाईल, म्हणजे तिथे आपल्याला वजा 2 करायचे. तर सोमवार मधून 2 वजा झाले, परत उत्तर काय आलं आपलं? शनिवार उत्तर आलं. याच पद्धतीने पुढे अजून एक प्रश्न बघूया. 5 एप्रिल 1950ला कोण वार होता? रविवार होता. आता 47चा मोजायचा. 1950 साधारण वर्ष आहे, 1949 साधारण वर्ष आहे. एप्रिल महिना दिलाय, म्हणजेच एप्रिल पासून एप्रिल पर्यंत फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षाचा मोजला गेला? 1950चा मोजला गेला, जो की नॉर्मल वर्ष आहे, साधारण वर्ष आहे. म्हणजे 49ला कोणता वार येईल? तर रविवार, म्हणजेच वजा 1 इथं होईल शनिवार. त्याच्यानंतर 48ला कोणता होईल? 48 मध्ये 49 सालचा फेब्रुवारी महिना मोजला जातोय, इथं येईल वजा 1 म्हणजे शुक्रवार. पण आता इथे 48 लीप आहे आणि 47चा एप्रिल महिना आहे, म्हणजेच वार कुठला मोजला जातोय? मागे जातोय आपण, मागे. त्याच्यामुळं महिना मोजला जातोय फेब्रुवारी. 48चा वजा 2 करायचं. शुक्रवार वजा 2, बुधवार आलं. गुरुवार, बुधवार, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? बुधवार आलं. तर वजाबाकी करायची. अगोदरचं साल दिलं असेल तर वजाबाकी करायची, पुढचं साल विचारलं असेल तर बेरीज करायची. पण बेरीज वजाबाकी करताना +1 +2 +3 जे काही असेल ते कसं करायचंय? तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना कोणत्या सालचा मोजला जातोय त्याच्यासाठी तारीख लक्षात द्यायची. तारखेवरून वार मागं जातोय, त्याचं तर मागचा महिना फेब्रुवारी येतोय का नाही, कुठल्या वर्षाचा येतोय, पुढचा असेल तर फेब्रुवारी येतोय का नाही, कुठल्या वर्षाचं येतोय हे चेक करायचं. त्याच्यावरून विचारलेलं वर्ष, विचारलेला वार काढायचा.